नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 1166 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर 184 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायतींमध्ये कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी 10 वाजेपासून 1166 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली. 184 ग्रामपंचायतींची निवडणूक ही आता बिनविरोध झाली आहे. यात सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी देखील मतदान पार पडलंय. प्राथमिक अंदाजानुसार रविवारी राज्यात 74% मतदान झालंय. नंदुरबारमध्ये 5 ग्रामपंचायतीवर भाजपानं विजय मिळवलाय. नागपूरमध्ये काँग्रेसने आपलं खातं उघडलं. अंभोरा ग्रामपंचायत काँग्रेसने जिंकले. तर ठाण्यामध्ये उद्धव गटाकडे 8 ग्रामपंचायती, शिंदे गटाकडे 10, भाजपकडे 7 तर राष्ट्रवादीकडे 2 ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे. 184 ग्रामपंचायतींची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार रविवारी राज्यात 74% मतदान झालंय. ग्रामपंचायतींमध्ये कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी 10 वाजेपासून 1166 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आपले प्रतिनिधी नागपूरवरून उदय तिमांडे आणि नाशिकवरून किरण गोटूर जोडलेले आहेत. आपण नागपूरमध्ये जाऊयात उदय तिमांडे यांच्याकडे. उदय, काय अधिकची माहिती द्याल? आज निकाल लागणार आहे, आताची काय अपडेट आहेत? नक्कीच नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 15 ग्रामपंचायतीसाठी जे आहे ती काल निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. जवळपास 81% इतकं मतदान जे आहे ते काल झालं होतं आणि आज सकाळी 10 वाजेपासून जे आहे ते मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. प्रामुख्याने कुही, उमरेड, भिवापूर या तालुक्यांमधल्या ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक होती आणि सध्या जे निकाल समोर येतात त्या निकालानुसार जे आहे ते काँग्रेसने 2 ग्रामपंचायतीमध्ये आघाडी घेतलेली आहे. 2 सरपंच पदाचे उमेदवार जे आहेत ते काँग्रेसचे निवडून आलेल्या सोबत जे भिवापूर तालुक्यातली आकडेवारी सध्या समोर येते त्यानुसार भाजपने भिवापूर तालुक्यात जे आहे ते 2 ग्रामपंचायतीमध्ये आघाडी जी आहे ती घेतलेली आहे. जर या सगळ्या निकालांचा विचार केला तर काँग्रेससाठी जे आहे ते हे चांगले परिणाम समोर येतात. कारण नागपूर ग्रामीणमध्ये जे आहे ते काँग्रेसच्या वर्चस्व काल झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जे आहे ते भाजपचा धुरळा उडवला होता आणि तीच परिस्थिती आज सुद्धा कायम राहण्याची जी आहे ती शक्यता आहे. मात्र काही भाग असाही आहे जिथे भाजपचं प्राबल्य आहे, त्याचे निकाल अजून समोर यायच्या. मात्र दिवाळीपूर्वी जे आहे ते काँग्रेसकडून आतिषबाजीला या निवडणुकीच्या निमित्तानं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. साधारणतः 12 वाजेपर्यंत जे आहे ते सगळे स्पष्ट चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. मात्र सुरुवातीचा जो कल आहे तो काँग्रेसच्या बाजूने आहे आणि काँग्रेस सध्या नागपूर जिल्ह्यात आघाडीवर असं म्हणावं लागेल. तेच आपल्यासोबत नाशिकवरून किरण गोटूर सुद्धा जोडलेले आहेत. किरण, नाशिकमध्ये काय निकाल समोर येतोय? खरं तर अत्यंत महत्वाच्या या निवडणुका मानल्या जातात. राज्यामध्ये 1000हून अधिक ग्रामपंचायतीच्या निकाल आज लागणार आहेत. नाशिकचा जर विचार केला तर 194 ग्रामपंचायत आहेत आणि त्यामध्ये आधीच 7 ग्रामपंचायत जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे आता जी मतमोजणीची प्रक्रिया पार पडतीये ते 187 जागांसाठी पार पडतीये. दिंडोरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर अशा या 4 तालुक्यांमध्ये 187 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडती आहे. खरं तर जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. त्यामध्ये एकूणच भुजबळ असतील, खासदार आहेत हेमंत गोडसे, JP गावित आणि नितीन पवार असे जे वेगवेगळे नेते आहेत ज्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत. खरं तर त्या नेत्यांची प्रतिष्ठा एकूणच पणाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये खरं तर माकप असेल, राष्ट्रवादी असेल आणि एकनाथ शिंदे गट असेल या तिन्ही खरं तर पक्षाकडे आपला खाता खोललेला आहे. खरं तर 12-1 वाजेपर्यंत संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होईल आणि नेमकं ग्रामपंचायतीच्या ज्या निकाल आहेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये कोण पक्ष बाजी मारणार ते आपल्याला एकूणच कळेल.
आपल्यासोबत उदय सुद्धा नागपूरमधून जोडलेले आहेत. उदय, आपण पाहतोय की आता शिवसेनेच्या फुटीनंतर ही निवडणूक होत आहे. कशा प्रकारचा परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच या ज्या निवडणुका ग्रामपंचायतच्या होत्या याला मिनी लिटमस टेस्ट म्हणूनच पाहावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये सत्तांतरण झालं होतं त्यानंतर नव्याने स्थापन झालेला शिंदे गट आणि भाजपची आघाडी याचा नेमका युती याचा नेमका काय परिणाम राज्याच्या निवडणुकीवर होतो याची लिटमस टेस्ट म्हणून या सगळ्या निवडणुकांकडे पाहिलं गेलं होतं. त्यातला त्यात शिंदे गटाचा फार काही प्रभाव जो आहे तो नागपूर जिल्ह्यात नाही आहे. मात्र भाजपसाठी ही जी निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकीचा कल कसा असेल तो या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरून ठरवला जातो. त्यामुळे आता या सगळ्या निवडणुकांचे काय निकाल येतात, कुठल्या पद्धतीनं नागरिकांचा कल नेमका भाजपकडे जातो की काँग्रेसकडे जातो यावर देखील जे आहे ते पुढचं नागपूर जिल्ह्यातलं आणि ग्रामीण मधलं राजकारण कसं असेल हे निश्चित होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या आता भाजप आणि काँग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेच्या आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे आहे ते काँग्रेसनं फार मेहनत जी आहे ती घेतली होती. माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते प्रचारात होते. मात्र त्यावेळी भाजपकडून फारसा प्रचार जो आहे तो या निवडणुकीत झाल्याचं दिसलं नव्हतं. मात्र काँग्रेससाठी जे आहे तो नागपूर ग्रामीण हा भाग गड राहिलेला आहे आणि तो गड सध्या कायम राखेल असं चित्र आता दिसत आहे. मात्र 12 नंतर जे आहे ते नेमका जनतेने कौल कोणाला दिलेला आहे हे अजून स्पष्ट होईल आणि त्याचे परिणाम भविष्याच्या राजकारणात जे आहे ते स्पष्टपणे जाणवतील. आपण नाशिकमध्ये वळूयात. किरण, नाशिकमध्ये कशा प्रकारे या निवडणुकीसाठी प्रचार केला गेला त्या संदर्भात काय सांगाल? खरं तर अत्यंत महत्वाच्या या निवडणुका मानल्या जात आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आहेत आणि त्याआधी खरं तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकूणच पार पडत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कुठला पक्ष बाजी मारेल ते बघणं महत्वाचं असणार आहे. पण खरं तर या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षांचा जे आहे थेट इन्व्हॉल्व नसतो. पण जे सरपंच असतात किंवा जे ग्रामपंचायत असतात त्यांना कुठल्या पक्षाचा पाठिंबा असतो किंवा कुठल्या तरी नेत्याचा ताकद असतो. त्या खरं तर ताकदीवरती हे सगळे जे ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे कॅन्डिडेट असतील किंवा इतर जे कॅन्डिडेट आहेत ते खरं तर निवडणुका एकूणच लढवत असतात. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये जरी कुठल्या पक्षाचा इन्व्हॉल्व नसला तरी कुठेतरी संबंध असतो. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे नेते असतील, पक्ष असतील, आपलं एक प्राबल्य जे आहे ते ग्रामपंचायतीवरती तयार करत असतात. त्यामुळे नेमकं या सगळ्या या निवडणुकीमध्ये या निकालामध्ये कुठला पक्ष बाजी मारतो खरं तर हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे. कारण आगामी अगदी काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका आहेत, महापालिकाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या आधी खरं तर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहेत आणि त्या निवडणुकामध्ये त्या निकालामध्ये कुठला पक्ष किंवा कुठल्या नेत्याला जास्त खरं तर जागा मिळतील खरं तर हे बघणं महत्वाचं असणार आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी जो शिवसेनेमध्ये फूट पडला त्या फुटीनंतर पहिल्यांदा खरं तर या निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. तसं बघितलं तर नाशिकमध्ये प्रत्येक पक्षाचीच ताकद आहे आणि ते ताकद खरं तर हे सगळे पक्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजमावत आहे. त्यामुळे अगदी काही वेळानंतर कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील किंवा कुठला पक्ष बाजी मारेल खरं तर आपल्याला ते कळू शकणार आहे. नक्कीच. आता आपण नागपूरमध्ये वळूयात. नागपूरमध्ये उदय आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत. उदय, आपण पाहतोय की शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीनंतर ही निवडणूक होत आहे. कशा प्रकारचा मतदारांकडून, नागरिकांकडून प्रतिसाद समोर आलाय? अगदी खरं आहे. जी फूट शिवसेनेत पडली होती त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर जनतेचा नेमका या सगळ्या सत्ता परिवर्तनाला जे आहे ते समर्थन आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र या पद्धतीने आता किरण सरांनी सांगितलं की या सगळ्या निवडणुकीमध्ये जे आहे ते राजकीय पक्ष थेट नसतात, मात्र समर्थन जे आहे ते मिळत असतं. त्याच पद्धतीनं नागपूरमध्ये ज्या भागामध्ये प्रामुख्याने 3 तालुक्यांमध्ये जे आहे ते या निवडणुका होत्या आणि या तिन्ही तालुक्यांमध्ये जी आहे ती भाजप वर्सेस काँग्रेस अशी थेट निवडणूक असतं. कारण उमरेड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ कधी भाजपकडे तर कधी काँग्रेसकडे असतो. गेल्या वेळी हा मतदारसंघ भाजपकडे होता, मात्र यंदा तो काँग्रेसकडे आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे जो आहे तो काँग्रेसचा आमदार असल्याने तिथे काँग्रेसचं नेटवर्क चांगला आणि त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेसला होत असल्याचं सध्या तरी दिसत आहे. जे सध्या 4 निकाल समोर आले आहेत त्या निकालानुसार जे आहे ते 2 जागी जे आहेत ते काँग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत तर 2 जागी जे आहेत ते भाजपचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले.
आलेला आहे। सोबतच जे सदस्य आहेत ते सुद्धा ज्या ठिकाणी काँग्रेसचा सरपंच निवडून आला त्या ठिकाणी काँग्रेसचे सदस्य जास्त आणि जिथे भाजपचा निवडून आलेला तिथे भाजपचे जास्त सदस्य निवडून आलेले आहेत। त्यामुळे जोपर्यंत अजून निकाल समोर येणार नाही, सध्या 4 ग्रामपंचायतीचे निकाल, मात्र अजून 11 ग्रामपंचायतीचे जोपर्यंत निकाल येणार नाही तोपर्यंत नेमका जनतेने हा कौल कोणाला दिलेला आहे स्पष्ट होणार नाही। मात्र स्थानिक ज्या या निवडणुका असतात या स्थानिक निवडणुकांमध्ये राज्याच्या प्रश्नावर फारशी चर्चा होत नसतं। जो ग्रामीण भागातल्या ज्या त्यांच्या समस्या असतात, मग आता अवकाळी पाऊस असेल, शेतकऱ्यांचं नुकसान असेल किंवा जिल्हा परिषदेकडून केली जाणारी मदत असेल, या सगळ्या मुद्द्यांवर जी आहे ती ही निवडणूक लढल्या जाते आणि त्या मुद्द्यांवर जे आहे ते मतदान होतं। त्यामुळे आता जोपर्यंत हे सगळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही तोपर्यंत नेमका जनतेनं काय कौल दिलेला आहे आणि जनतेच्या मनामध्ये ही नवीन सरकार बसली आहे की नाही बसली आहे हे सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर अधिकपणे स्पष्ट होऊ शकेल। नक्कीच याचे अपडेट्स आपण वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी नागपूरहून उदय तिमांडे आणि नाशिकवरून किरण गोटूर जोडले गेलेले होते। आतापर्यंतचे सर्व अपडेट्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। आजचा निकाल, ग्रामपंचायतीचा निकाल आपण पाहतोय। भाजप शिंदे गटाला 56 तर महाविकास आघाडीकडे 57 निकाल समोर येतोय। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। नंदुरबारमध्ये 5 ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवलाय। ठाण्यात उद्धव गटाकडे 8 ग्रामपंचायती, शिंदे गटाकडे 10, भाजपकडे 7 तर राष्ट्रवादीकडे 2 ग्रामपंचायती आलेल्या आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसने खातं उघडलंय। एकूणच आता या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जनतेनं कोणाला कौल दिलाय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।